हॅलो फ्रेंड्स, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केसावाढीसाठी काय काय उपयोग करू शकतो। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। केस घनदाट, काळे आणि लांबसडक असावे असे प्रत्येकांना वाटतेच की नाही, आणि ते करण्यासाठी आपण वेगवेगळ्या केसांवर प्रयोग करत असतो। तर काहींना याचा फरक जाणवतो आणि काहींना याचा फरक जाणवत नाही, त्यामुळे लोकांना नाराजी येते जे असे प्रयोग करत असतात। पण आपण योग्य पद्धत कोणती हे माहीत असेल तर नक्कीच तुमचे केस वाढतीलही, गळणेही थांबतील, कोंडाही थांबेल, ड्रायनेसही थांबून जाईल। चला तर मी तुम्हाला आज ते सांगणार आहे ते कसे करायचे आहे। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि कमेंट करा की तुमच्या कमेंट ज्या असतील, तुमचे जे क्वेश्चन असतील त्यांना मी सॉल्व करून तुम्हाला त्याचे आन्सर देऊ शकते। माझ्या चॅनलचे नाव आहे ब्युटी विथ अनु। तेल मालिश किंवा डोक्याची चंपी आपल्या केसांना आतील रक्तवाहिन्यांना प्रवाह सुरळीत देण्याचे काम करते। तेल मालिश केसांच्या मूळ आणि केसांच्या आतील त्वचा म्हणजेच आपल्या स्कॅल्पला ॲक्टिव्ह करून तेल मालिश केसांच्या वाढींना मदत करते। थंड तेल ऐवजी आपण तेल गरम करून यूज करायला पाहिजे, म्हणजे कोमट असं करायला पाहिजे। जास्त गरमही नाही, फक्त नॉर्मल कोमट करून आपल्या स्कॅल्पला मसाज केली की त्याचा रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळतो। तर त्याने केस वाढतात। तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये कस्टर्ड ऑइल मिक्स करूनही अप्लाय करू शकता आपल्या केसांच्या मुळांना, त्याने केस झपाट्याने तुमचे वाढतील। त्याचबरोबर आपले डोके शांत राहते आणि टाळूचे आरोग्य सुधारते। केस कोरडे, केस वृक्ष होणे, अशक्त होणे, याचबरोबर कोंडा होणे, केस पांढरे होणे या समस्यांवरती आपण हा उपाय करणार आहोत। त्यामध्ये आपल्याला लागणार आहे कांदा, कोरफड, विटॅमिन कॅप्सूल, अद्रकचा ज्यूस, खोबरे तेल, हे सर्व गोष्टींना आपण यूज करणार आहोत आणि आपल्या केसांना लांबसडक बनवणार आहोत। चला तर मग आपण प्रक्रिया सुरू करून घेऊया। आणि मी मेथी दाणेचं तुम्हाला लास्टला सांगणार आहे की त्याचा काय यूज आहे। चला तर मग आपण अगोदर कांद्याचं आणि अद्रकचा ज्यूस करून घेऊया। मी अगोदर कांद्याला बारीक करून किंवा किसून किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून त्याचा ज्यूस काढून घेऊ शकता। मी अगोदरच तो काढून घेतला होता। तर आपण तसंच आल्याचा पण घेणार आहे, अद्रकचा पण तुम्ही किसून किंवा मिक्सरमध्ये काढून रस घेऊ शकता। आता आपल्याला याला मिक्स करायचं आहे। कांद्याच्या रसात नियमित वापरल्याने केसांच्या मुळांची वाढ होते, कोंडा नाहीसा होतो, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल असे गुणधर्म कांद्यामध्ये असतात। तसेच अद्रकमध्ये सिलिकॉन नावाचे सेंद्रिय संयुक्त आढळते, जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते। केस गळणे, केसातील कोंडा कमी करणे आणि आल्याचा किंवा अद्रकचा आणि कांद्याचा रस ज्यांनी पण यूज केलेला आहे त्यांना याचा खरंच फरक जाणून आलेला आहे। ज्यांचे केस इनग्रोथ होते त्यांचे ग्रोथ झालेली आहे, ज्यांना केस नाही होते त्यांचे ते केस उगवायला सुरुवात झालेली आहे। आपण यामध्ये आणखी इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे, ते आहे विटॅमिन ई कॅप्सूल। विटॅमिन ई कॅप्सूलमध्ये केसांचे अनेक फायदे आहेत। यामध्ये 8 प्रकारचे फॅट असतात, यामुळे केसांचा रंग सुधारतो। विटॅमिन ई मध्ये पोषक तत्व आहेत जे केसांना आवश्यक पोषक देतात। विशेषतः यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट या विटॅमिन ई मध्ये भरपूर प्रमाणात आढळतात। यामुळे आपल्या स्कॅल्पला, आपल्या रूटला, आपली जी आहे स्किन स्कॅल्पची असणारे सेल्स जे आहे डॅमेज झालेले असते त्याला सुधारण्याचे विटॅमिन ई कॅप्सूल मदत करते। त्यानंतर आपण घेणार आहे ॲलोवेरा जेल किंवा कोरफड। तुम्ही तुमच्याकडे जी असेल कोरफड आपली नॅचरलवाली ती पण घेऊ शकता। माझ्याकडे जेल होतं म्हणून मी जेल घेतलेला आहे। कोरफडचे फायदे तुम्हाला माहितीच आहे। कोरफडमध्ये एन्झाइमिन असतात जे केसांच्या वाढीस आणि केस गळतीमध्ये
मदत करते, त्याला थांबवते, बरोबरच मॉइश्चराइज येते आणि अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये असतात. कोरफडीचे फायदे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, तरीही हे खूपच गुणकारी आहे कोरफड. त्यामध्ये आपण आणखी खोबरेल तेल घेणार आहे, कोकोनट. खोबऱ्याचे तेल हे प्रत्येक याच्यामध्ये यूज होऊ शकते, आपल्या स्किनलाही आणि आपल्या केसांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. याला आपण आहारामध्ये सुद्धा घेऊ शकतो. खोबरेल तेल हे तुमच्या केसांना मॉइश्चरायझर देते, ते सहज शोषले जाऊ शकते आपल्या केसांमध्ये. हे बघू शकता तुम्ही, खोबरेल तेल, पॅराशूट ऑइल तुम्ही कोणतंही घेऊ शकता. तुम्ही ओरिजिनलवालाही डायरेक्ट म्हणजे कोकोनट ऑइल जे आहे एकदम प्युअर भेटतं ते सुद्धा घेऊ शकता, आणि हेही चालू शकते आपले कोकोनट, आपले जे मार्केटमध्ये मिळते ते. याने आपल्या केसांचा कोरडेपणा दूर होतो, तो सुधारतो. खोबरेल तेल हे तर लोकप्रियच आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण केसांना लावण्यासाठी हे सर्व तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाउल. मी एका कांद्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे, आपण यामध्ये आपण तो ऍड करणार आहोत. त्याच नंतर आपण अद्रकचा ज्यूस यामध्ये ऍड करणार आहोत. हे दोन्ही ज्यूस आपण मिक्स केलेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये कोरफड जेल यामध्ये टाकणार आहोत. 1 चमचा आपण यामध्ये कोरफड जेल ऍड करणार आहोत. आणि त्याला मिक्स करून अशा प्रकारे आपण यामध्ये कोरफड, आल्याचा ज्यूस आणि कांद्याचा ज्यूस ऍड केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल ऍड करणार आहोत. विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही 1 घेऊ शकता किंवा मग तुम्ही 2 पण घेऊ शकता, जशी तुम्हाला लागेल तशी. एक पूर्ण विटॅमिन ई कॅप्सूल आपण यामध्ये टाकू शकतो किंवा तुम्ही 2ही घेऊ शकता, तुम्हाला जसे लागेल तसे. नंतर आपण यामध्ये टाकणार आहे कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल तुम्ही 1 चमचा घेऊ शकता किंवा मग त्यापेक्षाही जास्त घेऊ शकता, जसे तुम्हाला. 1 चमचा यामध्ये कोकोनट ऑइल घेतलेला आहे आणि याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे आणि आपल्या स्काल्प पासून तर एंड पर्यंत आपल्याला याला लावायचं आहे. मी अशा कॉटनच्या साहाय्याने याला आपल्या केसांना स्काल्प पासून तर एंड पर्यंत तुम्ही लावून घेऊ शकता. याला यामध्ये डिप करायचं आणि आपल्या केसांच्या मुळांना छान प्रकारे मालिश करून लावायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मी मेथी बियाण्याचं टोनर आपल्या केसांसाठी सांगणार आहे. त्यासाठी मी अगोदर 1 वाटी मेथी दाणे भिजू घातले होते आणि त्यामध्ये थोडेसे फार तांदूळ टाकले होते, जेणेकरून आपल्या केसांना खूप छान शायनिंग येते तांदळाने. मेथी बियाणेमध्ये प्रथिने असतात, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंटसह आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये फ्लेवेनॉइड्स नावाचा, अल्कलाइड्स नावाचा आणि सॅपोनिक्स सारखे संयुगे असतात, जे आहे आपल्या केसांना फायदेशीर असतात. मेथीच्या हे जे प्रथिने आहेत हे आपल्या केसांना खूप फायदेशीर आहे. हे जे स्प्रे आहे, हा जो टोनर आपण तयार करणार आहे, आपल्या केसांना वाढण्यामध्ये खूप मदत करते. मेथीमध्ये आपल्या केसांना वाढ करण्यासाठी गुणधर्म असतो. तर मी हे भिजत घेतलेले, तुम्ही याला गाळून घेऊ शकता. एका वाटीमध्ये याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला. एक गाळून घेऊन आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. ह्या स्प्रेला आपल्या केसांवरती स्प्रे करायचा आहे, रूट पासून तर एंड पर्यंत. तुम्ही बघू शकता हा स्प्रे असा तयार झालेला आहे. मी याला रात्रभर भिजत ठेवल्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे. पूर्ण मेथीच्या बियांचा कलर यामध्ये ऍड झालेला आहे. त्याचप्रमाणे हे जे मेथीचे दाणे जे उरलेले आहेत, याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून तुमच्या केसांना फेस पॅक म्हणून यूज करू शकता. याच्या फेस पॅकने तुमच्या केसांना वाढीस मदत होते. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आपले कोंडा असतील, आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, त्यासाठी एक ऑइल म्हणजे 4-5 ऑइल आहे, ते तुम्ही यूज करू शकता. ते तुम्हाला मी आता सांगते आहे. कोंड्यासाठी आपण यूज करणारे तेल, तुम्ही ऑलिव्ह ऑइल यूज करू शकता, गोड बदामाचे तेल यूज करू शकता, एवोकॅडो तेल आणि
टी ट्री ऑइल यूज करू शकता, लिंबूचं ऑइल यूज करू शकता, रोजमेरी, हे सर्व कोंड्यांचे फायदे देणारे ऑइल आहे. हे तुम्ही ऑइल यूज करू शकता. आपल्या केसांसाठी हे ऑइल खूप बेस्ट आहे. म्हणजे ज्यांना कोंडा असेल त्याच्यासाठी ते ऑइल बेस्ट आहे. तुम्ही त्यातील एक कोणतंही ऑइल घेऊ शकता. चला, कोंड्यांसाठी ते सर्व ऑइल फायदेशीरच आहे. आणि आणखी एक हॅक असा आहे, अद्रक आणि लवंग बारीक करून तुम्ही त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घ्यायचे आहे. ते छान प्रकारे मिक्स करायचे आहे आणि त्याला उकळून घ्यायचे आहे. 5 मिनिटं उकळायचे आहे. त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्या केसांच्या मुळांना, स्काल्पला लावायचे आहे. आणि तुम्ही त्याला अर्धा तास किंवा मग रात्रभरही तुम्ही त्याला ठेवू शकता आणि शॅम्पूने वॉश करून घ्यायचे आहे. त्यानंतर तसेच तुमचे केस खूप छान होतील. अद्रकने तुमचे केस गळणार नाही, वाढण्यामध्ये मदत होईल. असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. बाय बाय.